श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर पासून होणार असून विजयादशमी जी 2 ऑक्टोबरला साजरी केली जाईल। नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे। देवी दुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा 9 दिवसांचा पवित्र काळ असतो। या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात। श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवी दुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो। यंदा 2025च्या शारदीय नवरात्रीमध्ये देवी दुर्गा हत्तीवर येईल, कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी होत आहे। कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल। देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पन्नात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते। तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आहे। या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल, ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल। हा काळ खूप भाग्यशाली असेल। यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे, कारण हा उत्सव 9 दिवस नव्हे तर 10 दिवसांचा असणार आहे। त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही 2 दिवस असणार आहे, म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल। त्यामुळे यंदा 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे। यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 पासून ते सकाळी 8:06 पर्यंत असणार आहे। याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 पर्यंत असणार आहे। अभिजित मुहूर्त हा दिवसाचा सर्वात शुभ काळ असतो। या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता। नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा आपल्या घरामध्ये प्रवेश करते असे म्हटले जाते आणि म्हणूनच या काळामध्ये जर तुम्हाला दुर्गा देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आवर्जून आपल्याला काही वस्तू ह्या आवर्जून खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत। तर त्या कोणत्या वस्तू घेऊन यायच्या ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता राणीची कृपाही होणार आणि तिच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजाही केली जाते। त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। या 9 दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ आरती जप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं। तसेच काही गोष्टी आहेत ज्या शारदीय नवरात्रीत खरेदी केल्याने आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील। जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर चांदीची कोणतीही वस्तू देवीला अर्पण करा आणि दशमीला तिला गंगाजलमध्ये स्वच्छ करून लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवा। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 5 तांदूळ ठेवायचे आहेत आणि ती एक पोटली तयार करून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे। प्रयत्न करून उत्तर दिशेला ठेवा। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं। तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गाईचे तूप विकत आणा आणि त्याने देवी पुढे दिवा लावा आणि माता राणीचा जप करा। यामुळे आपल्याला निरोगी काया प्राप्त होते। जर तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा असेल तर तुम्हाला नवरात्रीमध्ये काय करायचं आहे, एक मातीचं घर आणायचं आणि ते माता राणीला अर्पण करायचं आहे आणि नवरात्रीनंतर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या स्वप्नाचं घर नक्कीच तुम्हाला भेटणार आहे। नोकरीत प्रमोशन करायचं असेल तर नवरात्रीला आपल्याला एक नारळ घरी आणायचा आहे आणि नवमीला तो देवीच्या देवळात अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढते। तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये धूप अगरबत्ती अत्तर ह्या वस्तू माता राणीला अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं। जर तुम्हाला अपार धन प्राप्तीची इच्छा असेल तर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्याला तृतीयापंथींकडून किमान 1 रुपयाचा एक सिक्का जो आहे तो मागून घ्यायचा आहे आणि तो गंगाजलमध्ये स्वच्छ करून आपल्याला नवरात्रीतच आपल्या तिजोरीत किंवा
पर्समध्ये ठेवायचं आहे. असं केल्यामुळे आजीवन आपल्याला कधीही पैशाची समस्या भासत नाही, कारण तृतीयपंथींना माता जगदंबाचा आशीर्वाद आहे. तसेच प्रभू श्री रामचंद्र ब्रह्माजींचा आशीर्वाद आहे. त्यांच्याकडून जर तुम्हाला सिक्का मिळाला तर राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. तसेच मौली धागा, ज्याला लाल कलाव्याचा धागा जो म्हणतात, रक्षासूत म्हणतात, याला आपल्याला आवर्जून नवरात्रीत खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे. आता या धाग्याला आपल्याला 9 गाठी मारायच्या आहेत. माता राणीचं म्हणजे दुर्गा देवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही गाठ मारणार आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आणि असा हा 9 गाठी मारलेला जो लाल कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला नवदुर्गेला अर्पण करायचा. 9 इच्छा पूर्ण होतील. माता राणी तुमच्यावर प्रसन्न होईल. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आवर्जून खरेदी करून घेऊन या. पण हा फोटो किंवा मूर्ती जी आहे ती आपल्याला कमळावर बसलेल्या स्वरूपातच असावी. यामुळे धनसंपत्ती वाढते आणि सौभाग्य वाढतं. आणि असा हा फोटो किंवा मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायची आहे किंवा ठेवायची आहे. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आवर्जून झेंडा खरेदी करून आपल्या घरी आणायचा आणि नवरात्रीच्या 9मीला आपल्याला कोणत्याही देवीच्या देवळात हा दान करायचं. असं केल्यामुळे आपल्याला तीर्थयात्रेचे योग जुळून येतात किंवा विदेश यात्रेचे योग हे जुळून येतात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं. तसेच विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये आवर्जून देवीला लाल ओढणी घालायची आहे. असं केल्यामुळे पतीचे आरोग्य सुधारते आणि ते दीर्घायुष्य होतात. तसेच नवरात्रीच्या काळात विवाहित महिलांनी देवीसाठी मेकअपचे साहित्य आणावे. यामुळे आपल्या पतीला निरोगी काया प्राप्त होते. तसेच नवरात्रीत चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. कोणतीही वस्तू चांदीची जी असेल ती समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये चांदीची कोणतीही वस्तू घरात आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच नवरात्रीत कळश खरेदी करणं सुद्धा विशेष फलदायी मानलं जातं, कारण कळश हा शुभतेचा प्रतीक आहे आणि नवरात्रीची सुरुवात ही आपण कलश स्थापनेनेच करत असतो. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा, चांदीचा, स्टीलचा, पितळेचा कलश हा आणू शकता. नवरात्र ही दुर्गा देवीला समर्पित आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर या नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये आवर्जून ती खरेदी करा आणि त्यांची विधिवत पूजाही करायची आहे. असं केल्यामुळे आपल्यावर देवीचा आशीर्वाद हा कायम राहतो. पुढची वस्तू म्हणजे देवीच्या पावलांचे ठसे. तुमच्याकडे देवीच्या पावलांचे ठसे नसतील तर आवर्जून या शारदीय नवरात्रीमध्ये ते खरेदी करून आणा, त्यांची विधिवत पूजा करा. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभता येते. पण ही देवीची पावलं आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही, जिथे आपण पूजाघर असेल तिथेच आपल्याला ठेवायची आहेत. पुढची वस्तू म्हणजे दुर्गा यंत्र. दुर्गा यंत्र हे अतिशय चमत्कारिक यंत्र मानलं जातं. सिद्धी यंत्र सोबत ठेवल्याने धनाची कधीही हानी होत नाही असे शास्त्रामध्ये मानले जाते. तसेच हे यंत्र आपल्याला सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करते. नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. हे सिद्ध करण्याकरता नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळे या शारदीय नवरात्रीमध्ये आवर्जून दुर्गा यंत्र आपल्या घरी घेऊन या आणि त्याला आपल्या घरामध्ये स्थापित करा. तर या काही वस्तू आहेत ज्या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून आपल्या घरी घेऊन यायची आणि त्यांची आपल्याला पूजाही करायची. ही पूजा केल्यामुळे आपल्यावर दुर्गा मातेची भरभरून कृपाही होणार आहे, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल, हीच मनामध्ये इच्छा. जय माता दी.